राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने तर आता मान्य केलेलं आहे। त्यामुळे ज्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियांमधनं शिवसेना पक्ष गेलेला होता, शिवसेना पक्षांवर दावा करणारे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गेलेले होते, त्याच सगळ्या प्रक्रिया किंवा त्याच सगळ्या प्रक्रियेतनं राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करणारे शरद पवार आणि अजित पवार या दोघांना सुद्धा आता जावं लागणार आहे। त्यामुळे नेमका पुढचा प्रवास कसा असणार आहे, काय होऊ शकणार आहे खरं तर पुढे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 2019 नंतर ज्या पक्षांमध्ये अशा पद्धतीने फूट पडली आहे किंवा दावा करण्यात आलेला आहे त्यांचं पुढे इलेक्शन कमिशनने काय केलेलं आहे। कारण त्याच्यामध्ये काही केवळ शिवसेना नाहीये तर आणखीन सुद्धा एक पक्ष आहे ज्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दावे करण्यात आलेले होते। त्याचं इलेक्शन कमिशनने पुढे काय केलं? इलेक्शन कमिशन प्रत्येक वेळेला आमदारांचं किंवा खासदारांचंच बहुमत पाहतं का? आणि जर इलेक्शन कमिशनने राष्ट्रवादी काँग्रेस ही एका गटाला दिली तर मग दुसऱ्या गटाचं काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर 2019 नंतर पक्षांमध्ये फूट पडणं किंवा पक्षांवर अशा पद्धतीने दोन गट तयार होणं, पक्षांवर दावे करणं, अशा गोष्टी आतापर्यंत या 3 केसेस आपल्याला पाहायला मिळतात। जर ज्या पॉप्युलर पॉलिटिकल पार्टीज बद्दल बोलायचं झालं तर अर्थात आता रिसेंट राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्या आधीची दुसरी रिसेंट ती म्हणजे शिवसेना, आणि त्याच्या आधी लोक जनशक्ती पार्टी सुद्धा, जो पक्ष बिहारमधनं येतो। आता शिवसेनेच्या बाबतीत तर आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेनेमध्ये सुद्धा शिवसेना या पक्षावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे 2 गट पडलेले होते। एकनाथ शिंदेंनी सुद्धा शिवसेना पक्षावर दावा केला, हेच सांगत की पक्षाची विचारधारा आणि पक्षाची उद्दिष्ट ही आम्ही पुढे नेतोय। जे पक्षाचे अध्यक्ष होते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याच विचारांवर हा पक्ष जो आहे तो आम्ही खऱ्या अर्थानं पुढे नेतोय, आणि पक्षामधलं संघटनात्मक असू दे किंवा विधिमंडळ असू दे, हे दोन्ही बहुमत जे आहे ते सुद्धा आमच्याकडेच आहे। हे सगळे दावे एकनाथ शिंदेंनी केलेले होते। अर्थात असेच दावे हे उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा झालेले होते, पण इलेक्शन कमिशनने निर्णय देताना पक्षाची उद्दिष्ट, पक्षाची घटना याच्यावर फारसं लक्ष दिलं नाही, कारण त्याच्यावरनं डिस्प्यूट होते, त्याच्यावरनं वाद होते। पक्षाच्या घटना किंवा पक्षाच्या घटनेमध्ये करण्यात आलेले बदल हे बेकायदेशीर आहेत असा दावा एकनाथ शिंदेंनी केलेला होता, आणि त्याच्यामुळे पक्षाची घटना जी आहे ती गृहीत धरण्यात आली नाही। निकाल देताना उद्दिष्ट, हेतू वगैरे या सगळ्या गोष्टींचे सुद्धा विचार करण्यात आले नाही। तर इलेक्शन कमिशनने जी विधिमंडळाची ताकद आहे ती नेमकी कोणासोबत आहे हे पाहिलेलं होतं, आणि म्हणूनच बहुमताच्या जोरावर, मग ते आमदार खासदारांच्या बहुमताच्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा पक्ष जो आहे शिवसेना आणि त्याचं जे निवडणूक चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे यांनाच दिलं। आता जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या पक्षाला जर चिन्ह आणि नाव हे देऊन टाकलेलं असेल तर मग दुसऱ्या गटाचं काय? तर या केसमध्ये, शिवसेनेच्या केसमध्ये उद्धव ठाकरे यांचं अजून पुढे काही होऊ शकलेलं नाहीये। याचं कारण म्हणजे की इलेक्शन कमिशनच्याच ऑर्डरला त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे तुर्तास तरी उद्धव ठाकरेंकडे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जे 2022 मध्ये देण्यात आलेली मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव हे तुर्तास तरी त्यांच्याकडे कायम आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्याच्यात काही बदल होतो का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। दुसरं मोठं एक्झाम्पल आहे भारतामध्ये रिसेंटली ज्या पक्षांमध्ये फूट पडली आहे त्याचं आहे लोक जनशक्ती पार्टी, जो रामविलास पासवान यांचा पक्ष आहे। आता रामविलास पासवान यांचं खरं तर 2020 मध्ये निधन झालं, आणि त्याच्यानंतर 2020 मध्येच खरं तर बिहारच्या विधानसभांच्या निवडणुका सुद्धा झालेल्या होत्या, आणि त्याच्या काही महिन्यांनंतर 2021 मध्ये साधारण जुलै महिन्याच्या दरम्यान रामविलास पासवान यांचा जो लोक जनशक्ती पक्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 गट पडले। एक, रामविलास पासवान यांचेच पुत्र चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षावर दावा केला, आणि दुसरीकडे रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांनी सुद्धा लोक जनशक्ती पक्षावर दावा केला, आणि त्यामुळे अर्थातच आहे की ही केस सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेली। तेव्हा सुद्धा काही वेळानंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर 2021 मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका लागलेल्या होत्या, आणि त्याच्यामुळे तिथे सुद्धा इलेक्शन तोंडावर असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचं जे चिन्ह होतं बंगला हे फ्रीज केलं, लोक जनशक्ती पक्ष हे नाव सुद्धा फ्रीज केलं, आणि चिराग पासवान यांना लोक जनशक्ती पक्ष रामविलास हे नाव दिलं आणि एक हेलिकॉप्टर चिन्ह दिलं, आणि तशाच पद्धतीने जे पशुपती पारस आहेत त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष हे नाव दिलं। त्यामुळे तिथे सुद्धा 2 गट पडले। जसं शिवसेनेच्या बाबतीत पाहिलं की निवडणुका तोंडावर असल्यामुळे दोन्ही जे मेन नाव आणि चिन्ह आहे ते फ्रीज करण्यात आलं, आणि दोन्ही गटांना त्यांची नावं आणि नवीन चिन्ह जी आहेत ती देण्यात आली। आता लोक जनशक्ती पक्षाच्या बाबतीत जवळपास आपल्याला आता आज काय 2023 आहे, म्हणजे जवळपास आता 2.25 वर्ष झालेली आहेत हा प्रकरण जे आहे इलेक्शन कमिशनकडे जाऊन, पण त्याच्यामध्ये अजूनही कुठलाही निकाल हा लागलेलाच नाहीये।
असं नाहीये की तिकडे सुद्धा ॲफिडेव्हिट्स देण्यात आले नाहीत किंवा तिकडे हिअरिंग्स झाली नाही, या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत। इलेक्शन कमिशन सोबत जे कागद किंवा पत्रव्यवहार केले जातात, जे पुरावे दिले जातात, सुनावण्या घेतल्या जातात, या सगळ्या गोष्टी सुद्धा लोकजनशक्ती पक्षासंदर्भात झालेल्या आहेत। पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल अजून निकाल जो आहे तो लागलेलाच नाहीये। तुर्तास आत्ताची लोकजनशक्ती पक्षाची ही बॅटल जर पाहिली तर त्याच्यामध्ये दोन्ही गट आत्ता सध्या त्यांना जी नवीन नावं आणि नवीन चिन्ह देण्यात आलेली आहेत त्याच्यावरच समाधानी पाहायला मिळत आहेत। गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये ज्यावेळेला शिवसेनेच्या सुनावण्या या इलेक्शन कमिशनकडे सुरू होत्या, त्याच वेळेला इलेक्शन कमिशनने याही दोन गटांना सांगितलेलं होतं की तुमच्या सुद्धा सुनावण्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या संदर्भात तुमची जी उत्तरं आहेत ती इलेक्शन कमिशनला द्या। जर तुमच्याकडनं कुठली उत्तरं आली नाहीत किंवा तुमचं म्हणणं हे आमच्याकडे सादर करण्यात आलं नाही तर इलेक्शन कमिशन हे समजेल की तुम्हाला ती उत्तरं द्यायची नाहीयेत आणि म्हणून इलेक्शन कमिशन आपल्या पद्धतीने जे योग्य वाटेल ती पावलं उचलेल। आता त्या दोन्ही गटांकडनं कुठलंही उत्तर इलेक्शन कमिशनला गेलं नाही आणि इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याच्यावर कुठलंही पाऊल उचललेलं नाही। त्यामुळे हे लोकजनशक्ती पक्षामधले दोन्ही गट मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह सोडून त्यांना जी नवीन चिन्ह आणि नवीन नावं देण्यात आलेली आहेत त्याच्यातच समाधानी आहेत। तीच नावं घेऊन ते पुढे आता निवडणुका लढवणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पक्ष एनडीएचे आता घटक पक्ष बनलेले आहेत। एक प्रकारे ते दोन्ही पक्ष एकत्रच आलेले आहेत, फक्त त्यांची नावं आणि चिन्ह ही मात्र वेगळी राहिलेली आहेत। त्यामुळे ही सुद्धा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे। शिवसेनेच्या बाबतीत निकाल लागला पण तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला। लोकजनशक्तीच्या पार्टीत दोघींनी गटांना नवीन नाव चिन्ह देण्यात आलं पण त्याचं पुढेच काहीच झालं नाही। त्यामुळे प्रश्न उद्भवतो की राष्ट्रवादी काँग्रेसचं काय? तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा दोन्ही गटांची उत्तरं जी आहेत ती इलेक्शन कमिशनने घेतलेली आहेत। आता 6 ऑक्टोबर पासून त्यांच्या रेग्युलर सुनावण्या ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत। जाणकारांच्या माहितीनुसार या सुनावण्या काही फार दीर्घकालीन नसणार आहेत, साधारण 2 ते 3 सुनावण्या सुद्धा घेतल्या जाऊ शकतात, जशा शिवसेनेच्या बाबतीत घेण्यात आल्या। शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा सुनावण्या या जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आल्या आणि महिन्याभराच्या आतच त्याचा निकाल जो आहे तो 17 फेब्रुवारी 2023 ला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला सुद्धा। त्यामुळे आता सुद्धा 6 ऑक्टोबरला सुनावण्या होतील। आता ती एकच होते की किती पुढे होते, मध्यंतरीच्या काळात सण उत्सव आहेत, 5 विधानसभांच्या निवडणुका सुद्धा शेड्यूल्ड असणार आहेत वर्षाखेरीस। त्यामुळे हे सगळं पाहता इलेक्शन कमिशन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावण्या किती फ्रिक्वेंटली घेतं आणि त्याचा निकाल कितपत देतं लवकर हे आपल्याला पाहावं लागेल। पण जी जाणकारांची मतं आहेत त्याच्यानुसार फार दीर्घकालीन सुनावण्या होणार नाहीत आणि कदाचित ऑक्टोबर एंड पर्यंत सुद्धा हा निकाल जो आहे तो दिला जाऊ शकतो। त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो की जर इलेक्शन कमिशनने, आपण जर तरच्या भाषेत बोलतोय, जर इलेक्शन कमिशनने निकाल जो आहे तो एका गटाच्या बाजूने दिला, मग आपण उदाहरणाखातर असं म्हणू की तो सपोज इलेक्शन कमिशनने म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा आहे असं जर सांगण्यात आलं, जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, तर अशा वेळेला शरद पवार यांना त्यांचा पक्ष जो आहे तो नव्यानं रजिस्टर करावा लागणार आहे। पुन्हा एकदा फरक लक्षात घेतला पाहिजे। शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना आधीच मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं होतं, कारण त्यावेळेला अंधेरीची पोटनिवडणूक लागलेली असल्यामुळे इलेक्शन कमिशनला जे शिवसेनेचं मूळ नाव आणि चिन्ह आहे ते फ्रीज करावं लागलं होतं आणि दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाल्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेचं मूळ नाव आणि चिन्ह गेलं आणि उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे त्यांच्याकडे तूर्तास काही काळासाठी मशाल आणि ते जे शिवसेना युबीटी नाव आहे हे कायम ठेवण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आता कुठली निवडणूक लागलेली नाहीये, त्यामुळे इथे काही राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह हे फ्रीज होईल का, तर असं सध्या होत नाहीये। तसं असतं तर आतापर्यंत ते इलेक्शन कमिशनने करून सुद्धा टाकलं असतं, तर तसं तरी सध्या होणार नाही। पण ज्यावेळेला निकाल लागेल त्यानंतर मात्र शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचं एक नवीन नाव हे इलेक्शन कमिशनला सुचवावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की ते राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव कायम ठेवून त्याच्या आधी किंवा पुढे काहीतरी जोडून सुद्धा आपल्या पक्षाचं नाव कायम जे आहे ते ठेवू शकतात। त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नावामध्ये मग ते राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव ठेवूनच काहीतरी ॲडिशन करू शकतात आणि सोबतच इलेक्शन कमिशनकडे जे सगळे फ्री सिम्बल्स अवेलेबल असतील किंवा त्यांच्या मनात शरद पवार गटाच्या मनात एखादं कुठलं तरी चिन्ह असेल जे इतर कुठल्या पक्षाला दिलेलं नसेल, तर तेही चिन्ह ते इलेक्शन कमिशनकडनं आपल्या नव्या पक्षासाठी घेऊ शकतात। तो पक्ष मग त्यांना इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करून घ्यावा लागेल आणि त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष ही ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तितका तगडा जो परफॉर्मन्स आहे तो त्यांना दाखवावा लागणार आहे। म्हणजेच त्यांना
चांगल्या पद्धतीने मतांची टक्केवारी जी आहे ती प्रत्येक भागातनं जमवावी लागणार आहे। आमदार खासदार तेवढ्या मोठ्या संख्येने निवडून आणावे लागणार आहेत, तर त्यांना कुठल्यातरी एका पक्षाचा म्हणजे प्रादेशिक आहे की राष्ट्रीय आहे हा दर्जा त्यांच्या पक्षाला नव्यानं मिळू शकतो। जो राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो सुद्धा मे 2023 मध्ये गेलेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही जर अजित पवारांकडे गेली तर ती सुद्धा एक प्रादेशिक पक्ष म्हणून असेल, त्यांना सुद्धा परफॉर्मन्स वाढवून हा पक्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नेता येऊ शकतो। अर्थात या गोष्टी वाईस वर्सा सुद्धा होऊ शकतात की इलेक्शन कमिशनने जर सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची आहे तर ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्या सगळ्या अजित पवारांना सुद्धा कराव्या लागू शकतात। त्यामुळे या गोष्टी सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहेत। अर्थात जर असं झालं तर मग डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिजरचं काय, पण हा सगळा प्रश्न सरते शेवटी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात असणार आहे। इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या ज्या कारवाया आहेत त्या कॉन्करंटली म्हणजे एकाच वेळेला सुरू आपापल्या पद्धतीने राहू शकतात, हे सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या केसमध्येच सांगितलेलं होतं। त्यामुळे तेच इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। यावर तुमची काय मतं आहेत कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांनी इलेक्शन कमिशनकडे काय उत्तरं दाखल केलेली आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि याआधी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर अशाच पद्धतीने दावा करण्यात आलेला होता, शरद पवारांना अध्यक्षपदावरून हटवून कुठल्या नेत्याने स्वतःला अध्यक्ष केलेला होता आणि इलेक्शन कमिशनकडे जाऊन एनसीपीवर दावा केलेला होता आणि त्याचं पुढे काय झालं ही सगळी माहिती सुद्धा तुम्हाला समजून घ्यायची असेल तर मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये समजून घ्या। या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती या सगळ्या घडामोडींचे रिपोर्ट्स जे आहेत ते सुद्धा पाहता येणार आहेत। त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वाचण्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता आणि YouTube चॅनललाही सबस्क्राइब करू शकता। हे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।